अरे हाक्या, तू नीट राह. तू समजू नको, की बुवा हे मराठी मला काही करीत नाहीत, मी काही बोललो तरी बी. लाज धर भाड खाऊ, तर ह्या मायचा भोसाडा तो हेवारानो. का रे मारला काय हाक्या? तू कामाशी काम कर, तुला उपोषण करायचं ना, तर तू ही झक मार, उपोषण कर. पण इकडं जर का तू आता ते संभाजीराजेंना अन् कोणाला काही बोलशील ना, पुन्हा सांगितलं ना म्हणशील, संभाजीराजेला बोलायचा काय अधिकार आहे तुला? अरे फुकट्या झावण्या, तुला ते कधी विचारित बी नाहीत आणि तू कुठं आला आणि काय आहे ते त्याला माहीत बी नाहीत. आणि तू त्यांना काही पण बोलवतो, अपशब्द वापरतो का? हां? तू गादीला असं बोलतोस का? तू जरा नीट राह. तुला वाटून घेऊ नको, की हे मराठी इतके मोठे दोन मी बोललो तरी बी काही बोलणार. शांत आहेत सध्या, फक्त पाटलांची तब्येत बिघडलेली आहे आणि पाटील उपोषण करतायत. आम्ही त्यामुळे शांत आहेत. तू असं हलक्यात घेऊ नकोस मराठ्यांना. हो. तू कामाशी काम कर आणि तू जरा लय माजल्यावानी करू नकोस. तो हा इंगाजीराला काहीच लागणार नाही. पण आम्ही म्हणतो जाऊन द्या बुवा, आम्हाला आरक्षण मिळवून घ्यायचं आणि ते बी सरकारकडून. तू चपरासपणा करीत जाऊ नको मधी. तुला कोणी चमचा हालायचं सांगितलेलं नाही आणि आम्ही तो यासारख्याला भीक घालीत नाहीत. पण तुलाच लय हाताने भांडणं बोकंडी घ्यायची सवय लागली. आम्ही मराठा धनगर हे एक येतं, एकमेकांना साथ देतात, कामं करतात. पण तुझ्यासारख्या नासक्या अवलादीचे इथं येऊन जाती-जातीत भांडणं लावायचं काम करायला लागलेत. हां, तू ह्या जिल्ह्यात जाय आणि तिकडं जाऊन पालथा आणि तिकडं उपोषण कर काय ह्याच्या विरोधात. आमच्या मराठ्याच्या विरोधात बसू बी नको. उगाच तुला ते लय महागात पडेल हां. हां, तो ह्या मायचा भोग तो व्यवहारानं तुला वाटलं का आम्ही गपची बसलो म्हणून तू आमचे गैरफायदा घ्यायला लागला का? आता जर काही जर वाईट वाकडं बोललास ना, तू कामाशी काम कर आणि निघ तू तिकडं तुझ्या जिल्ह्यात, इथं थांबू बी नको. भाड खाऊ अन् कुत्र्या, तुला आम्ही शांत बसलेलं, तू जरा गैरफायदा घेऊ नको. पुन्हा आता सांगितलं नाही म्हणशील पुन्हा.